नमः शिवाय. आपण श्रवण करत आहात श्री शिव महान पुराण भाग 3. मागील भागामध्ये आपण 1 ते 10 अध्यायापर्यंतचा कथाभाग पाहिला. आज या भागामध्ये आपण 11व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंतचा सर्व कथाभाग पाहूया. आपण सर्व तर या महान ग्रंथाचे श्रवण करून शिवकृपेला पात्र होत आहात, पण त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांनाही जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे त्यांनाही शिवकृपेची प्राप्ती होऊ द्या. श्रवण भक्तीद्वारे त्यांची ही मनोकामना पूर्ण होऊ द्या. चला तर मग आपण सुरुवात करूया. शिव महापुराण भाग 3. ऋषीजनांनी विचारले, सूतजी, शिवलिंगाची स्थापना कशी करावी? त्यांची लक्षणे काय आहेत? त्यांची पूजा कशी करावी? ती कोणत्या काळी आणि कोणत्या द्रव्याने करावी? तेव्हा सूत म्हणाले, महर्षीनो, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहात. मी तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती सांगतो. ती लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. परिस्थिती अनुकूल असताना शुभ समयी पवित्र तीर्थाच्या ठिकाणी, नदी तीरी किंवा शुद्ध स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी. तिथे त्या लिंगाचे नित्यपूजन करणे शक्य झाले पाहिजे. कल्पोक्त लक्षणांनी युक्त असे शिवलिंग निर्माण करून आपल्या रुचीनुसार पार्थिव द्रव्याने, जलमय द्रव्याने किंवा तेजस द्रव्याने त्यांचे पूजन केल्याने उपासकाला त्या पूजनरूपी सेवेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते. समस्त शुभ लक्षणांनी युक्त अशा शिवलिंगाची पूजा केल्याने ते तत्काळ फलदायी ठरते. घरच्या घरी नित्य पूजा करायची असेल किंवा अनुष्ठानाच्या अनुषंगाने अल्पकाळातच पूजन करायचे असेल तर लहानसे शिवलिंग उपयुक्त असते. पण कायमची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर मोठे शिवलिंग घ्यावे. हे शिवलिंग श्वेतशास्त्र निर्देशित केलेले सर्व शुभ लक्षणांनी युक्त असावे. त्याची पीठासहित स्थापना करावी. शिवलिंगाचे पीठ गोल, चौकोनी, त्रिकोणी किंवा वरती खालती मोठे आणि मध्यभागी किंचित बारीक असावे. असे लिंगपीठ महान फलदायी असते. स्थावर शिवलिंग मातीचे, दगडाचे किंवा लोखंडाचे असावे. शिवलिंग आणि त्यांचे पीठ एकाच द्रव्यापासून घडविलेले असावे. त्यांची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करायची नाही. अशा लहान शिवलिंगासाठी सुद्धा हाच नियम आहे. बाणलिंगासाठी हा नियम नाही. लिंगाची लांबी ते स्थापन करणाऱ्या यजमानाच्या 12 अंगुलीच्या एकूण लांबी इतकी हवी. हेच यजमानासाठी सर्वोत्तम शिवलिंग होय. शिवलिंगाची लांबी 12 अंगुल्यापेक्षा कमी असेल तर पुण्यफलही कमी मिळते. लिंगाची लांबी जर जास्त असेल तर काहीही दोष नाही. नित्य अनुष्ठानासाठी किंवा कारणपरत्वे वापरण्याचे शिवलिंग 1 अंगुली इतक्या लांबीचे हवे, त्यापेक्षा कमी नको. ज्या यजमानाला शिवलिंगाची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याने शिल्पशास्त्राला अनुसरून आदी देवालय निर्माण करावे. त्यात इष्टदेवतांच्या मूर्तीची स्थापना करावी. त्या मंदिराचा गाभारा सुंदर, मजबूत आणि स्वच्छ असायला हवा. त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला 2 मुख्य द्वारे असावीत. गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याच्या खड्ड्यात नीलम, माणिक, वैडूर्य, पाचू, पुष्पराग, मोती, पवळे, गोमद आणि हिरा या 9 रत्नांना तसेच अन्य महत्त्वपूर्ण द्रव्यांना वैदिक मंत्राचा उच्चार करून ठेवावे. त्या शिवलिंगाचे ओम सद्योजात आदी 5 वैदिक मंत्रांनी 5 ठिकाणी क्रमशः पूजन करावे. अग्नीमध्ये हविष्याच्या आहुती द्याव्यात. परिवारासह शिवाची पूजा करावी. गुरुस्वरूप आचार्यांना यथाशक्ती द्रव्यदान द्यावे. भाऊबंधांना उपयुक्त वस्तू द्याव्यात. याचकांना द्रव्य, सुवर्ण, ग्रह, भूमी किंवा गाय आदी गोष्टीचे दान द्यावे. सर्व जीवमात्रांना प्रयत्नपूर्वक संतुष्ट करावे. त्यानंतर महादेवांचे ध्यान करावे. महामंत्र ओंकाराचा मोठ्याने घोष करत पीठयुक्त शिवलिंगाची त्या खड्ड्यामध्ये स्थापना करावी. ते दीर्घकाळ स्थिर राहावे म्हणून तो खड्डा लिंपून घ्यावा. गाभाऱ्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर भूमिस्कंदरांनी विधी आधी सांगितल्याप्रमाणेच करावेत.
प्राणप्रतिष्ठा मात्र पंचाक्षरी मंत्राने करावी. ही मूर्ती ज्ञानीजनांच्या मार्गदर्शनानुसार बनवून घ्यावी किंवा विकत आणावी. तिची साधुजनाकडून किंवा महात्म्याकडून पूजा करून घ्यावी. ती गुरुजनाकडून ग्रहण करावी. त्यानंतर तिची प्राणप्रतिष्ठा करावी. अशा शिवलिंगाची किंवा मूर्तीची नित्य भक्तिभावाने पूजा केल्याने शिवपद प्राप्त होते. भगवान शंकर सर्वव्याप्त आहे. शिवभक्तांनी त्या विराट स्वरूपी ईश्वराची आराधना केली पाहिजे. विश्वातील जीवनसृष्टीमधील वृक्ष, वेली यांना स्थावरलिंग म्हणतात. त्यांना पाणी घालणे, त्यांची जोपासना करणे, त्यांना त्रास न देणे ही त्या स्थावरलिंगाची पूजा होय. जीवसृष्टीतील पशु, पक्षी, कृमी, कीटक यांना जंगमलिंग म्हणतात. त्यांना अन्न पाणी देणे, त्यांची सेवा शुश्रूषा करणे, त्यांची हत्या न करणे ही त्या जंगमलिंगाची पूजा होय. सर्व सृष्टीविषयक सद्भावना ठेवून चराचराच्या कल्याणासाठी झटणे, त्या सर्वांना सुख देणे हीच सर्वश्रेष्ठ आराधना आहे. शिवभावे जीवसेवा हेच त्या आराधनेचे ब्रीद आहे. सेवाभावी भक्तावर भगवान शंकराची नित्य कृपा दृष्टी असते. मंदिरातील गर्भगृहात शिवलिंगाची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या देवालयाच्या परिसरात ध्वजारोहण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्यनेमाने मंदिरात जाऊन त्या शिवलिंगाची यथाविधी पूजा करावी. शिवजींना अभिषेक, नैवेद्य, नमस्कार आदी उपचार अर्पण करावेत. ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरातील शिवलिंगाची पंचोपचारे किंवा षोडोपचारे पूजा करावी. पंचोपचार पूजेत गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य यांचा समावेश होतो. षोडोपचार पूजेत आवाहन, आसन, अर्घ्य, पाद्य, आचमन, अभंगस्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्प व नंतर विसर्जन यांचा समावेश होतो. शिवलिंग मग ते स्वयंभू असो किंवा देवांनी, ऋषींनी वा मनुष्याने स्थापन केलेले असो, त्यांच्यावरील उपचार समर्पित करून पूजा करावी. पूजा करता येणे शक्य नसेल तर शिवपूजनाची सामग्री ब्राह्मणाला दान द्यावी. शिवजींना नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी. सद्भावाने केलेल्या या अल्पसेवेनेही शिवपूजनाचे संपूर्ण पुण्य फल मिळते. शिवलिंगाचे नित्यनेमाने दर्शन घेतल्याने मनुष्याचे कल्याण होते. त्याला परिक्रमा आणि नमस्कार केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. मनुष्याने आपल्या आवडीनुसार मातृकतेचे, पिठाचे, गोमयाचे, फुलांचे, कण्हेर पुष्पांचे, फळांचे, गुळांचे, लोण्याचे, भस्माचे किंवा अन्नाचे शिवलिंग तयार करून त्याची यथाविधी पूजा करावी. शिवपूजन कोणत्याही स्वरूपात केले तरी चालते. शिवलिंगाचे दान दिल्याने, शिवभक्तांना शिवलिंगाचे मूल्य अर्पण केल्याने, प्रतिदिन ओंकाराचा 10,000 जप केल्याने किंवा दोन्ही संध्या समयी प्रणवाचा अनुक्रमे 1,000 संकेत जप केल्याने शिवपद प्राप्त होते. जप काळात मकरांत प्रवणाचा ओम जप केल्याने मन शुद्ध होते. मनोमन जप करणे, उपाशू अर्थात वैखरीने स्वतःला ऐकू येईल एवढ्याच आवाजात जप करणे हे जप साधनेचे प्रकार होत. नाद आणि बिंदूने युक्त प्रवणोच्चाराला द्विजन समान प्रवण म्हणतात. प्रणवाचा जप कोणत्याही प्रकाराने केला तरी एकाग्रता व भक्तिभाव या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या साधकाला शांती स्वरूप मोक्ष प्रदान करतात. पंचाक्षरी मंत्राचा नित्यनियमित 10,000 जप करावा अथवा आपल्या शक्तीनुसार दोन्ही संध्या समयी 1,000 जप करावा. या उपासनेने शिवपदाची प्राप्ती होते. ब्राह्मणासाठी प्रणवयुक्त पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय अतिशय फलदायक असतो. कलशाने केलेले स्नान, मंत्राची दीक्षा, मातृक्तांचा न्यास, सत्याने अंतःकरण पवित्र झालेला मनुष्य, ब्राह्मण आणि ज्ञानसंपन्न गुरु या सर्वांना उत्तम मानण्यात आले आहे. मंत्रामध्ये प्रणव आणि शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ मानले जातात. ब्राह्मणाने नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
अन्य वर्णाच्या लोकांनी शिवाय नम याप्रमाणे मंत्र जप करावा. स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप करावा. पंचाक्षरी मंत्राचा 5 कोटी जप केल्याने मनुष्य सदाशिवा समान होतो. 1, 2, 3 किंवा 4 कोटी जप केल्याने अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते. शिवपंचाक्षरी मंत्राचे पुरश्चरण केल्याने शिवलोक प्राप्त होतो. मंत्रामध्ये जेवढी अक्षरे असतात तेवढे लक्ष जप करावेत. त्यांच्या दशांश संख्येत हवन करावे. हवनाच्या दशांश संख्येत तर्पण करावे. तर्पणाच्या दशांश संख्येत मार्जन करावे. मार्जनाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन घालावे. जपाव्यतिरिक्त अन्य विधी करणे शक्य नसेल तर त्याऐवजी मंत्र जप करून ती संख्या पूर्ण करावी. शिवपंचाक्षरी मंत्राचा 5,55,555 इतका जप झाल्यावर एक पुरश्चरण होते. अधिकस्य अधिक्यम फलम या वचनानुसार उपासकाकडून जेवढी अधिक पुरश्चरणे होतील तेवढा त्याला अधिक लाभ होईल. शिवपंचाक्षरी मंत्राचा प्रतिदिनी 1000 जप करून 1000 दिवसामध्ये 10 लाख जप करावा. या अवधीत ब्राह्मणाला नित्य भोजन द्यावे. या उपासनेने अभिशिष्ट कार्य सिद्धीस जाते. गायत्री मंत्र ही मोक्षदायक आहे. ब्राह्मणाने प्रतिदिनी प्रातसमयी या मंत्राचा 1008 वेळा जप करावा. या उपासनेने गायत्री शिवपद प्रदान करणारी होते. वेद मंत्रांचे आणि वैदिक सूक्तांचेही नित्य पठण करावे. मनुष्याने सिद्ध मंत्राचा किंवा गुरुपदिष्ट मंत्राचा नित्य जप करावा. सामर्थ्यानुसार अधिकाधिक जप करावा. या मंत्राची पुरश्चरणे केल्याने मोक्षप्राप्ती होते. ज्यांना गुरुमंत्राची प्राप्ती झालेली नसेल त्यांनी शिवजींनाच आपले गुरु मानावे आणि त्याने जगत्कल्याणार्थ उपदेश दिलेल्या प्रवणाचा नित्य 1 सहस्त्र जप करावा. स्वतःला प्रिय असलेल्या मंत्राचाही जप करावा. या नित्य आराधनेने त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शिवप्रभूंची सेवा म्हणून शिवमंदिरात झाडलोट करणे, स्वच्छता राखणे, शिवालयाच्या परिसरात फुलझाडे लावणे ही सर्व पुण्यकर्मे करावीत. अशा सेवाभावी भक्ताला शिवकृपेने मोक्ष प्राप्त होतो. काशी हे प्राचीन शिवपीठ आहे. ते भगवान शंकराचे अतिप्रिय क्षेत्र आहे. तेथे राहणाऱ्या सर्व जीवांना शिवप्रसादाने भोग आणि मोक्ष या दोन्हीची प्राप्ती होते. जाणत्या मनुष्याने तेथे आमरण निवास करावा. त्या पुण्यक्षेत्री असलेल्या विहिरी, तलाव, कुंडे हे सर्व स्थाने तीर्थरूप आहेत. तेथे स्नान, दान आणि जपानुष्ठान केल्याने मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. भारतवर्षात अनेक सुप्रसिद्ध शिवक्षेत्रे आहेत. तेथे आपल्या पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन व यथाशक्ती दानधर्म केल्याने त्यांचा उद्धार होतो. ही पुण्यकर्मे करणारा मनुष्यही पापमुक्त होऊन शिवलोकी जातो. त्यांना शिवक्षेत्री कायमचे राहता येणे शक्य नाही. त्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी 1, 3, 5 किंवा 7 रात्री निवास करावा. लोकांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मांना अनुसरून कर्तव्यकर्मे करावीत. सदाचाराने राहावे. ही सर्व कर्मे पुण्यवृद्धी करणारी आणि मोक्षदायक आहेत. सकाम पुण्यकर्मे केल्याने इष्टफलाची लवकर प्राप्ती होते आणि निष्काम भावनेने सत्कर्मे करणे, परोपकार करणे हा कर्मयोग आहे. या योगाने अभिशिष्ट फलप्राप्ती आणि मोक्ष या दोन्हीची प्राप्ती होते. दिवसाचे मुख्य 3 भाग आहेत: प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाळ. प्रातःसमयी रोजची शास्त्रविहित कर्मे करावीत. मध्यान्हसमयी सकाम कर्मे आणि सायंकाळी शांती कर्मे करावीत. रात्रीचे 4 प्रहर असतात. त्यातील मधल्या 2 प्रहराच्या कालावधीला निशीथ काल म्हणतात. यावेळी शिवपूजा केल्याने अभिष्टफल प्राप्ती होते. कलियुगात उत्तम कर्माच्या आचरणाने मनोवांछित कार्यसिद्धी होते. जो मनुष्य तिन्ही काळी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्माचरण करतो, सदाचारी राहून शिवभक्ती करतो, पापांना घाबरतो आणि दुष्कृत्यापासून दूर पळतो, त्याला त्याच्या कर्माचे समस्त पुण्यफळ प्राप्त होते. त्यांचे इहपर कल्याण होते. ऋषीजन सुतांना म्हणाले, महात्मन, तुमच्या मुखातून निरूपण ऐकताना मन अगदी शांत होते. श्रवणेंद्रिय तृप्त होतात.
हे मुने, या भूलोकी अशी कोणती पुण्यक्षेत्रे आहेत ज्यांचा आश्रय घेतल्याने स्त्री पुरुष सर्वांना शिवपदाची प्राप्ती होते? त्यानंतर सूत म्हणाले, ऋषीजन हो, तुम्ही सर्वजण विद्वान आणि बुद्धिमान आहात. मी तुम्हाला मोक्षदायक शिवक्षेत्रांची माहिती व महती वर्णन करून सांगतो. ती लक्षपूर्वक ऐका. पर्वत, वनप्रदेश, घोर अरण्ये आणि विस्तृत जलाशयांनी व्याप्त असलेली ही पृथ्वी 50 कोटी योजनेने विस्तारलेली आहे. भगवान शंकराच्या इच्छेने तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली आहे. त्या सर्वांना धारण करून पृथ्वी त्यांचे पालनपोषण करते. तिच्यावर विभिन्न स्थानी वसलेल्या मनुष्यादी जीवमात्रांचा उद्धार व्हावा, त्यांना मोक्ष मिळावा या हेतूने महादेवाने अनेक पुण्यपावन शिवक्षेत्रे निर्माण केली आहेत. काही ठिकाणी ऋषी आणि देवतांनी वास्तव्य केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थत्व प्राप्त झाले आहे. लोककल्याणार्थ काही स्वयंभू क्षेत्रेही निर्माण झाली आहेत. मनुष्याने या सर्व पुण्यक्षेत्राबद्दल आदराने भाव ठेवावा. भक्तिभावाने तेथे जावे, तेथील तीर्थामध्ये स्नान करावे, दानधर्म करावा, देवतांचे दर्शन घ्यावे आणि जपानुष्ठान आदी सत्कर्मे करावी. जो असे करत नाही तो दोषीच होय. त्या मुळाला दारिद्र्य आणि व्याधी संत्रस्त करतात. जो मनुष्य भारतवर्षात मरण पावतो त्याला तीर्थयात्रांच्या पुण्यप्रभावाने पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. पुण्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वाची म्हणजे तेथे यदाकिंचित जरी पापकर्मे केले वा दूषित आचरण घडले तर त्याचे फार भयावह परिणाम होतात. म्हणून पुण्यक्षेत्री निवास करताना सूक्ष्मात सूक्ष्मही पापकर्म घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. ते सर्वांच्या हिताचे असते. सिंधू आणि सतलज या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावरील प्रदेशात अनेक पुण्यक्षेत्रे आहेत. सरस्वती नदी परमपवित्र आहे. तिचे 60 प्रवाह आहेत. या नद्याच्या तटावर वास केल्याने मनुष्याला शिवपद प्राप्त होतो. शतधारांच्या रूपाने वाहणारी पुण्यसरिता गंगा हिमालयात उगम पावते. तिच्या तीरावर काशी, प्रयागादी अनेक पावन क्षेत्र वसली आहेत. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिच्या किनाऱ्यावरील भूप्रदेश पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त आणि पुण्यदायक होतो. सोनभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. गुरुने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिच्या तीरावर काशी, प्रयागादी अनेक पावन क्षेत्र वसले आहेत. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिच्या किनाऱ्यावरील भूप्रदेश पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त आणि पुण्यदायक होतो. सोनभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. गुरुने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिचा तटवर्ती भूभाग अत्यंत पवित्र आणि अभीष्ट फलदायी होतो. या पर्वणी काळी तेथे स्नान आणि उपोषणादी सत्कर्मे केल्याने मनुष्याला विनायकाचे पद प्राप्त होते. महानदी नर्मदा 24 प्रवाहांनी युक्त आहे. तिच्या पुण्यजलात स्नान केल्याने, तिच्या तीरावर निवास केल्याने मनुष्याला वैष्णवपदाची प्राप्ती होते. तमसा नदीचे 12 तर रेवा नदीचे 10 प्रवाह आहेत. परमपुण्यमयी गोदावरीचे 21 प्रवाह आहेत. या नदीत स्नान केल्याने गोहत्या, ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात. मनुष्याला रुद्रलोक प्राप्त होतो. कृष्णावेणी नदीचे 18 प्रवाह आहेत. ती पापनाशिनी म्हणून प्रख्यात आहे. तिच्यामध्ये स्नान केल्याने विष्णुलोकी गती मिळते. तुंगभद्रेचे 10 प्रवाह आहेत. ती ब्रह्मलोकी देणारी आहे. सुवर्णमुखी नदी 9 प्रवाहांनी असून महापवित्र आहे. ब्रह्मलोकातून च्युत होऊन भूलोकी येणारे श्रेष्ठ जीव हिच्याच तीरावरील पुण्यभूमीत जन्म घेतात. सरस्वती नदी, पंपा सरोवर, कन्याकुमारी ही सर्व महान पुण्यतीर्थे आहेत. त्यांच्या तीरावर निवास केल्याने इंद्रलोकी गती मिळते. सह्याद्री पर्वतातून निघालेली महानदी कावेरी मूर्तिमंत पुण्यस्वरूप आहे. तिचे 27 प्रवाह असून ती अभीष्ट वस्तू देऊन कल्याण करणारी आहे. तिच्या तीरावरील शिवक्षेत्री निवास केल्याने इष्टफल प्राप्ती होते. मरणोत्तर शिवलोकी गती मिळते. तिच्या पवित्र किनाऱ्यावर वास्तव केल्याने ब्रह्मदेव आणि विष्णूचे पद प्राप्त होते. नैमिषारण्यात आणि बदरिकाश्रम ही दोन्ही महाक्षेत्रे तपस्व्यांना अतिशय प्रिय आहेत. सूर्य आणि गुरु मेष राशीत असताना तेथे स्नानपूजनादी सत्कर्मे केल्याने पुण्यवृद्धी होऊन ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सिंह आणि कर्क राशीतील सूर्यसंक्रमण समयी
सिंधू नदीत स्नान करून पूजन, तपश्चर्या आदी सत्कर्मे केल्याने ब्रह्मलोकी गती मिळते. यासमी केदार क्षेत्री तीर्थप्राशन केल्याने आणि तेथील तीर्थात स्नान केल्याने ज्ञानवृद्धी होते. गुरु सिंह राशीत असताना सिंह संक्रांतीने युक्त भाद्रपद मासात गोदावरी स्नान केल्याने शिवलोकी प्राप्ती होते, असे भगवान शंकरांनी फार पूर्वी सांगितले आहे. सूर्य आणि गुरु कन्या राशीत असताना यमुना आणि शून्यभद्रा नदीत स्नान केल्याने धर्मराजाच्या आणि गणेशाच्या लोकात महान सौख्यदायक भोग प्राप्त होतात. हे श्रेष्ठ महर्षींनी मान्य केले आहे. सूर्य आणि गुरु तुळ राशीत असताना कावेरी नदीत स्नान केल्याने अभिष्टफल प्राप्ती होते, असे भगवान विष्णूचे वचन आहे. सूर्य आणि गुरु वृश्चिक राशीत असताना मार्गशीर्ष मासात नर्मदेत स्नान केल्याने विष्णुलोक प्राप्त होतो. सूर्य आणि गुरु धनु राशीत असताना सुवर्णमुखी नदीत स्नान केल्याने, तसेच सूर्य आणि गुरु मकर राशीत असताना माघ मासात स्नान केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते. तो पुण्य आत्मा कैलास, सत्यलोक आणि वैकुंठ येथील सर्वोच्च सुखे उपभोगतो. त्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होते, असे ब्रह्मदेवाचे वचन आहे. माघ मासात आणि सूर्य कुंभ राशीत असताना फाल्गुन मासात गंगेच्या तीरावर पितरांसह श्राद्ध, तर्पण व पिंडदानादी सत्कर्मे केल्याने मनुष्याच्या मातृपितृत्व कुळातील पितरांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. सूर्य आणि गुरु मीन राशीत असताना कृष्णवेणी नदीत स्नान करणे परमपुण्यदायक असते, असे ऋषींचे सांगणे आहे. त्या महिन्यात पूर्वोक्त तीर्थामध्ये केलेले स्नान इंद्रपदाची प्राप्ती करून देणारे असते. ज्ञानीजनांनी गंगा आणि कावेरी यांच्या तीरावर वास्तव्य करावे. ही दोन्ही तीर्थे पापांचा तत्काळ नाश करणारी म्हणून प्रख्यात आहेत. रुद्रलोकाची प्राप्ती करून देणारी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. ताम्रपर्णी आणि वेगवती या दोन्ही नद्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देणाऱ्या आहेत. त्यांच्या दोन्ही तीरावर स्वर्गदायक अशी अनेक क्षेत्रे आहेत. त्या नद्यांच्या मध्यवर्ती किनारी प्रदेशातील पुण्यक्षेत्र अभिष्टफलदायक म्हणून प्रसिद्ध आहेत. विद्वान पुरुषांनी तेथे वास्तव्य करून आपले कल्याण साधून घ्यावे. जो मनुष्य सज्जन आहे, सदाचारपरायण आहे, जो दया, क्षमा, शांती यांनी युक्त आहे, त्याने पुण्यक्षेत्री निवास केल्याने अगणित पुण्य लाभ होतो. तेथे राहून दुष्ट दुर्जनांना मात्र काहीही साध्य होत नाही. पवित्र स्थानी केलेले अल्प सत्कृत्य महान पुण्य फल देते, पण तेथे केलेल्या किंचित दुष्कृत्याचे फार मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. जो मनुष्य पुण्यक्षेत्री राहूनच आयुष्य व्यतीत करायचे असा निश्चय करतो, तेव्हा या त्याच्या पुण्यसंकल्पाने त्याची आधीची सर्व पापे जळून भस्मसात होतात. पुण्याच्या या महान प्रभावामुळेच त्याला ऐश्वर्यदायक म्हटलेले आहे. तीर्थक्षेत्री राहिल्याने मनुष्याच्या कायिक, वाचिक आणि मानसिक या त्रिविध पापांचा नाश होतो. तीर्थक्षेत्री केलेले मानसिक पाप वज्रलेपच होते. ते कल्पानुकल्पे पाठ सोडत नाहीत. ते पाप केवळ ध्यानानेच नष्ट होते. वाचिक पाप जपाने आणि कायिक पाप शरीराला कष्टप्रद अशा कठोर तपश्चर्येने नष्ट होते. म्हणून ज्या मनुष्याला तीर्थक्षेत्री राहून शांती सौख्य प्राप्त व्हावे अशी अपेक्षा आहे, त्याने त्या ठिकाणी पापनिर्मुक्त राहावे, देवतांची पूजा करावी आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दान द्यावे. यावर ऋषीजन सुतांना म्हणाले, महात्मज, आता आम्हाला सदाचाराविषयी काही सांगा. तसेच कोणती सत्कर्मे केल्याने स्वर्गादी पुण्यलोक आणि कोणती दुष्कर्मे केल्याने भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात, त्याविषयीची सविस्तर माहिती सांगण्याची कृपा करा. सूत म्हणाले, मुनी हो, सदाचाराचे पालन करणाऱ्या विद्वान ब्राह्मणाला स्वतःलाच ब्राह्मण म्हणण्याविषयीचा अधिकार आहे. जो वेदांनी सांगितलेल्या आचारांचे पालन करतो, वेदांचा अभ्यास करतो, त्याला विप्र म्हणतात. जो सदाचार संपन्न आहे, जो वेदोपदिष्ट धर्माचे निष्ठेने आचरण करतो आणि जो विद्यावंत आहे, त्या ब्राह्मणाला द्विज म्हणतात. ज्याचे फारसे वेदाध्ययन झालेले नाही, जो वेदोक्त धर्माचे थोडे बहुत पालन करतो आणि जो पुरोहित, मंत्री अशा पदावर राहून राजाची सेवा करतो, त्या ब्राह्मणाला क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण कृषी किंवा वाणिज्य कर्मे करतो, तसेच थोडेफार ब्राह्मणचित आचरणही करतो, त्याला वैश्य ब्राह्मण म्हणतात.
जो ब्राह्मण स्वतःचे शेत नांगरतो त्याला क्षुद्र ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण दुसऱ्याचे दोष पाहतो, परद्रोह करतो त्याला चांडाळ ब्राह्मण म्हणतात. जो क्षत्रिय पृथ्वीचे अर्थात आपल्या राज्याचे पालन व रक्षण करतो त्याला राजा म्हणतात. राजपदावर नसलेल्या पण देशाचे संरक्षण करणाऱ्या लोकांना क्षत्रिय म्हणतात. जो धान्यवादी वस्तूंची खरेदी विक्री करून नफा मिळवतो त्याला वैश्य म्हणतात. जो रत्ने, माणके व मोती विकतो त्याला माणिक म्हणतात. जो मनुष्य ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही वर्णांची सेवा करतो त्याला क्षूद्र म्हणतात. जो क्षुद्र स्वतः नांगरतो त्याला वृषल म्हणतात. जे क्षुद्र सेवा आणि शेती सोडून अन्य व्यवसाय करतात त्यांना दस्यू म्हणतात. आता मी तुम्हाला मनुष्याने स्वहितात काय करावे ते सांगतो. चतुर्वर्णातील सर्व लोकांनी ब्राह्मण मुहूर्तावर उठावे, पूर्वाभिमुख बसून आपल्या इष्टदेवताचे स्मरण करावे, आपल्या धर्माचे अर्थात कर्तव्याचे चिंतन करावे, त्यानंतर अर्थाचा विचार करावा. ते द्रव्य मिळवण्यासाठी काय काय करावे लागणार आहे, त्यासाठी कोठे जावे लागणार आहे, त्यामध्ये आपल्याला किती कष्ट पडणार आहेत, त्यामधून किती उत्पन्न होईल व किती खर्च होईल या सर्व गोष्टीवर नीट विचार करावा. रात्रीच्या शेवटच्या प्रहाराला उषकाल म्हणतात. त्या अंतिम प्रहाराच्या अर्ध्या किंवा मध्यभागाला संधी म्हणतात. ब्राह्मणाने लवकर उठून या संधिकालीन मलमूत्र विसर्जन करावे. शरीराला वस्त्राने आच्छादून घराबाहेर पडावे. जलाशये, देवालये, लोकांचा वावर असलेली स्थाने यांच्यापासून दूर एकांतात जाऊन उत्तराभिमुख बसून प्रातःविधी उरकावेत. उत्तरावर्धीत बसणे शक्य नसेल तर अन्य दिशांना तोंड करून बसावे. उठल्यावर मलाकडे पाहू नये. जलाशयातून बाहेर काढलेल्या पाण्याने गुदा व लिंगशुद्धी करावी. गुदास्थानी 3, 5 किंवा 7 वेळा माती लावून ते पाण्याने धुवावे. लिंगाला थोडीशी माती लावून ते धुवून शुद्ध करावे. त्यानंतर अन्यत्र जाऊन हातपाय धुवावेत. 8 वेळा खळखळून चूळ करावी. दंतधावनासाठी कडुनिंबादी वृक्षांची कोवळी फांदी घ्यावी. तिने दात घासताना तर्जनीचा वापर करू नये. त्यानंतर जलदेवतांना नमस्कार करावा. मुखाने मंत्रोच्चार करीत जलाशयात स्नान करावे. गळ्या एवढ्या किंवा कमरे एवढ्या पाण्यात उभे राहून डुबकी मारावी. खोल पाण्यात उभे राहणे शक्य नसेल तर गुडघ्या एवढ्या पाण्यात उभे राहून अंगावर पाणी घ्यावे. जाणत्या मनुष्याने मंत्रोक्त स्नान करून त्याच तीर्थातील जलाने देवादिकांना स्नान नाग तर्पणही करावे. त्यानंतर धूतवस्त्र नेसावे. उत्तरीय धारण करावे. अंगावरून काढलेली आधीची ओली वस्त्रे विस्तृत जलाशयावर कधीही धुवू नयेत. ती एखाद्या विहिरीवर, कुंडावर किंवा घरी नेऊन धुवावीत. ती चांगली पिळावी. वस्त्रे पिळताना जे पाणी खाली पडते ते एका विशिष्ट श्रेणीच्या पितरांच्या तृप्तीसाठी असते. त्यानंतर जाबाली उपनिषदांनी ओम अग्निरिती या मंत्राचा उच्चार करून भस्म अभिमंत्रित करावे. त्या भस्माने काळावर त्रिपुंड काढावा. या विधीचे पालन केले नाही किंवा तत्पूर्वी हातातील भस्म जलात पडले तर मनुष्याला नरक प्राप्ती होते. असो, मग पापाच्या शांतीसाठी आपोहिष्ठा या मंत्राने मस्तकावर पाणी शिंपडावे. यस्य क्षयाय या मंत्राचा उच्चार करून पायावर जल शिंपडावे. याला संधी प्रोक्षण म्हणतात. अपोहिष्ठेती मंत्रामध्ये 3 ऋचा आहेत आणि प्रत्येक ऋचेमध्ये गायत्री छंदाचे 3-3 चरण आहेत. त्यातील पहिल्या ऋचेच्या 3 चरणाचा उच्चार करून अनुक्रमे चरण, मस्तक आणि हृदय यांच्यावर जल शिंपडावे. दुसऱ्या ऋचेच्या 3 चरणाचा उच्चार करून अनुक्रमे मस्तक, हृदय व चरण याच्यावर जल शिंपडावे आणि तिसऱ्या ऋचेच्या 3 चरणाचा उच्चार करून अनुक्रमे हृदय, मस्तक आणि चरण याच्यावर जल शिंपडावे. विद्वान पुरुष या स्नानालाच मंत्रस्नान म्हणतात. अपवित्र वस्तूचा स्पर्श झाला असेल, आरोग्य चांगले नसेल, राज्यावर आणि राष्ट्रावर काही संकटे आले असेल किंवा प्रवासात पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर मंत्रस्नान करावे. प्रातकालीन संध्योपासनेमध्ये गायत्री मंत्राचा जप करून उगर्भ दिशेला सूर्यासाठी 3 वेळा अर्घ्य द्यावे. मध्यान्ह संध्या समयी गायत्री मंत्राचा उच्चार करून सूर्याला एक अर्घ्य द्यावे. सायंकाळी संध्या करताना पश्चिममुखी बसावे. सूर्यासाठी पृथ्वीवरच अर्घ्य अर्पण करावे.
प्रातकाळी आणि मध्यांती ओंजळीमध्ये अर्घ्य जल घेऊन अंघोलीच्या दिशेने सूर्यदेवासाठी अर्घ्य द्यावे. अंघोलीच्या छिद्रातून मावळतीकडे जाणाऱ्या सूर्याला पाहावे. सूर्यासाठी सभोवती प्रदक्षिणा घालावी. शुद्ध जलाने आचमन करावे. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी अर्धा तास अगोदर केलेली संध्या निष्फळ असते. संध्या ही वेळेवर झालीच पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे. संध्योपासनेत 1 दिवसाचा खंड पडला तर अन्य दिनी तिन्ही संध्यासमयी नित्य जपाव्यतिरिक्त गायत्रीचा 100 वेळा जप करून प्रायश्चित्त घ्यावे. संध्यादी नित्यकर्मामध्ये 10 दिवसाचा खंड पडला तर 1,00,000 गायत्री जप करून प्रायश्चित्त घ्यावे. नित्यकर्मामध्ये 1 महिन्याचा खंड पडला तर संध्योपासकांनी आपला उपनय संस्कार पुन्हा करून घ्यावा. मोक्षप्राप्तीसाठी ईश, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र, यम आणि अन्य देवता या सर्वांना एकरूप मानावे. शुद्ध जलाने तर्पण करून त्यांना तृप्त करावे. हे तर्पण ब्रह्मपर्य करून आचमन करावे. उपासनेसाठी तीर्थाची उजवी बाजू किंवा उजवीकडील प्रशस्त मठ, मंत्रालय, देवालय, पवित्र स्थान, आपले घर किंवा कोणतेही नियमित पवित्र स्थान योग्य होय. उपासना करताना योग्य आसनावर स्वचित्त बसावे. मग एकाग्र करावे. आपल्या इष्टदेवतांना व गुरुवर्यांना नमस्कार करावा. प्रथम प्रणवाचा व त्यानंतर गायत्रीचा जप करावा. प्रणवाच्या अ, उ, म या 3 अक्षरांनी जीव आणि ब्रह्मा यांचे ऐक्यच प्रतिपादित होते. म्हणून आपण करीत असलेली प्रणवाची उपासना ही जीवस्वरूप अशा आपल्या शिवत्वाकडे नेणारे आहे अशी दृढ श्रद्धा हवी. तसेच प्रणवाचा जप करताना आपण त्रैलोक्याची दृष्टी करणारे ब्रह्मदेव, पालनपोषण करणारे विष्णू आणि संहार करणारे रुद्र या त्रिरूपातील परमात्म्याची आराधना करत आहोत अशी भावना ठेवावी. तो परमात्मा म्हणजेच ब्रह्मस्वरूप ओंकार आमची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी यांना भक्तिमुक्तिदायक अशा धर्माच्या आचरणासाठी नित्य प्रेरणा देवो असे चिंतन करावे. अशा प्रकारे अर्थानुसंधान ठेवून प्रणवाराधना करणारा मनुष्य ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. असा जप करणे शक्य नसेल तर एकाग्रतेने नुसता मंत्र जप करावा. त्यानेही मोक्ष मिळतो. ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा प्रातसमयी 1000, मध्यांतसमयी 100 आणि सायंकाळी 28 वेळा जप करावा. क्षत्रियांनी वैश्यांनी तिन्ही संध्यासमयी आपापल्या सामर्थ्यानुसार गायत्री जप करावा. आपल्या शरीरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञा आणि सहस्त्रहार ही 6 सूक्ष्म चक्रे आहेत. त्यात अनुक्रमे विघ्नेश्वर, ब्रह्मा, विष्णू, ईश, जीवात्मा आणि परमेश्वर यांचे अधिष्ठान असते. साधकाने ब्रह्मबुद्धीने हे सर्व एकरूपच असून मीही ब्रह्मच आहे या धारणेने श्वासाकडे लक्ष द्यावे. हाच सोह जप होय. सोह जप करताना स्वसंहिता या संपूर्ण चराचर दृश्यादृश्य विश्वात अंतर्बाह्य एकमेव ब्रह्मत्वच विराजमान आहे अशा अर्थाचे चिंतन करावे. जीवाला परब्रह्मस्वरूपात स्थित करणे अर्थात जीवाला शिवाशी जोडणे हेच सोह या जपाचे मूळ तत्व आहे. याचा नित्य सहस्त्र जप केल्याने ब्रह्मलोक प्राप्ती होते. 100 वेळा जप केल्याने इंद्रप्रदाची प्राप्ती होते. ब्राह्मणेतर कोणत्याही पुरुषाने आत्मरक्षणासाठी थोडा वेळ जरी सोहचा जप केला तरी त्याला ब्राह्मण कुळात जन्म मिळतो. ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने नित्य प्रभाती सुवर्जित होऊन सूर्यसम्मुख बसून शुद्ध अंतकरणाने मंत्रानुष्ठान करावे. जो मनुष्य गायत्रीचा 12,00,000 जप करतो तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो. ज्या ब्राह्मणाने गायत्रीचा 1,00,000ही जप केलेला नाही त्याला कोणत्याही स्वरूपाचे वैदिक कार्य करण्याचा अधिकार नाही. मनुष्याने 70 वर्षापर्यंत वर्णाश्रम धर्माचे नियमपूर्वक पालन करावे. त्यानंतर त्याने ग्रहत्याग करून संन्यास घ्यावा. संन्याशाने नित्यप्रभावी 12,000 संख्येत प्रणवच जप करावा. या साधनेत 1 दिवसाचा खंड पडला तर दुसऱ्या दिवशी त्या दिवसाचा व आधीच्या दिवसाचा मिळून 24,000 जप करावा. या जपानुष्ठाने ब्रह्मप्राप्तीसाठी निष्ठेचे आचरण करावे. या आराधनेत 1 महिनाभर खंड पडला तर प्रायश्चित्त म्हणून प्रणवाचा 1,50,000 जप करावा.
त्याहीपेक्षा अधिक काळ खंड पडला असेल तर आचार्याकडून प्रणव साधनेची पुन्हा दीक्षा घ्यावी. प्रायश्चित्त घेतल्याने साधनेतील दोषांची शांती होते. हे शांती कर्म केले नाही तर नरक यातना भोगाव्या लागतात. संन्यासाव्यतिरिक्त अन्य वर्ण धर्माच्या लोकांनी धर्म आणि अर्थ यांच्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. पण ज्याला मोक्षप्राप्तीची तळमळ आहे त्याने ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास करावा व त्या अनुषंगाने साधना करत राहावे. धर्ममार्गाने मिळवलेल्या द्रव्यव्यापातून प्राप्त झालेले भोग सुखकर असतात. त्या भोगातून वैराग्यही उत्पन्न होते. अधर्माने मिळवलेल्या धनापासून उत्तमोक्त असे कितीही भोग प्राप्त केले तरी सुख, शांती, समाधान लाभत नाही. त्या भोगापासून तीव्र आसक्तीच उत्पन्न होते. धर्म दोन प्रकारचे आहेत. देशाशी निगडीत असलेला धर्म आणि धनाशी निगडीत असलेला धर्म. देहाने तीर्थस्नानादिच्या रूपाने धर्म घडतो. धनाने दान, यज्ञादी रूपाने धर्म घडतो. मनुष्याला धर्माने धन व तपश्चर्येने दिव्य रूप प्राप्त होते. जो मनुष्य काम यांना त्याग करतो, त्यांच्याविषयी उदासीन राहतो, त्यांचे अंतःकरण शुद्ध होते. त्या शुद्धीतून मोक्षपर ज्ञानाचा उदय होतो. सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात तपश्चर्येने तर द्वापरयुगात यज्ञादिकांनी ज्ञानप्राप्ती होत असे. पण कलियुगात धनालाच फार प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे मनुष्याच्या कल्याणासाठी दानादिक द्रव्य साध्यच धर्म योग्य आहे. कलियुगात देवप्रतिमाच्या पूजनाने ज्ञानप्राप्ती होईल असे सांगितले आहे. प्रत्येकाला आपल्या पापपुण्याची फळे भोगावीच लागतात. धर्म हा सुखस्वरूप आहे. धर्माचरणाने अभ्युदय होतो. अधर्म हा हिंसात्मक आहे. तो दुःख आणि अधोगतीलाच कारणीभूत होतो. म्हणून उत्तम सौख्य, उत्तम भोग व मोक्षप्राप्तीसाठी धर्ममार्गाचा अवलंब करावा. सदाचाराने राहावे. जो मनुष्य एखाद्या सत्शील ब्राह्मणाची आजीवन उपजीविका पाहतो त्याला ब्रह्मलोक प्राप्ती होते. 1000 चांद्रायण व्रत केल्यानेही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. जो क्षत्रिय सहस्त्र कुटुंबाची उपजीविका चालवतो त्याला इंद्रलोकाची प्राप्ती होते. जो क्षत्रिय 10,000 कुटुंबाचे पालन पोषण करतो त्याला ब्रह्मलोकी गती मिळते. जो मनुष्य ज्या देवतेप्रित्यर्थ दानधर्मादी सत्कर्मे करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या लोकी जातो. धनहीन मनुष्याने तपश्चर्या करावी, कारण तपस्या आणि तीर्थसेवनाने त्यालाही अक्षय सुख प्राप्त होते. ऋषीजन हो, आता मी तुम्हाला धनार्जनाविषयी काही सांगतो. ब्राह्मणाने धनप्राप्ती करताना अतिशय सावध राहावे. त्याने योग्य व्यक्तीकडूनच दान स्वीकारावे. यज्ञ करून द्रव्य मिळवावे. धनाच्या अपेक्षेने दीन व लाचार होऊ नये. अनुचित व क्लेशकारक कर्मे करू नये. सन्मार्गाने धन मिळवून त्याचा संग्रह करावा. क्षत्रियाने आपल्या पराक्रमाने तर वैश्याने शेती, गोपालन, व्यापार आदी मार्गाने धन मिळवावे. शूद्राने सेवाकर्मे करून धनार्जन करावे. जो गरीब आहे त्यानेही कष्ट करून न्यायमार्गाने धन मिळवावे व त्याचे रक्षण करावे. मनुष्याने धर्ममार्गाने धन मिळवावे आणि त्यातून दानधर्मही करावा, कारण दानाने ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानाने मोक्षप्राप्ती सुलभ होते. दानाचे महत्त्व अपार आहे. ते परमकल्याणप्रद आहे. हे लक्षात घेऊन गृहस्थाने धनधान्यादी सर्व वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तहानलेल्यास पाणी द्यावे, भुकलेल्यास अन्न द्यावे, धान्य द्यावे, भक्ष्य, भोज्य, लेह, चोष्य अशा चारही प्रकारच्या सिद्धांताचे दान द्यावे. त्याच्या घरचे अन्न खाऊन जर कोणी कथा श्रवणादी सत्कर्मे करत असेल तर त्याचे अघर्य पुण्यफल दात्याला प्राप्त होते. जो मनुष्य स्वतः दान घेतो त्यानेही दानात प्राप्त झालेल्या वस्तूचे दान द्यावे आणि त्या प्रतिग्रहजनित पापांच्या शुद्धीसाठी तपश्चर्या करावी. तसे केले नाही तर त्याला रौख्य नरक प्राप्त होते. मनुष्याने न्यायमार्गाने मिळवलेल्या धनाचे 3 भाग करावेत. त्यापैकी एक भाग धर्मासाठी खर्च करावा, दुसरा भाग वृद्धासाठी म्हणजे स्वतःच्या आर्थिक विकासासाठी संग्रही ठेवावा आणि तिसऱ्या भागाने आपली उपजीविका चालवावी. धर्मकार्यासाठी राखून ठेवलेल्या द्रव्यातून नित्य, नैमित्तिक व काम्य कर्मे करावीत. वृद्धासाठी संग्रही ठेवलेल्या द्रव्यातून व्यापार, व्यवसाय करावा.
नफा मिळवावा, त्यातून हितकारक सीमित उपभोग घ्यावेत. नफा मिळवण्यासाठी लोकांना लुबाडू नये. नफ्याचा 6वा भाग दान द्यावा. जो शेती करतो त्याने आपल्या मिळकतीचा 10वा भाग दान करावा. त्यामुळे पापाची शुद्धी होते. उत्पन्नाचा ठराविक भाग दानधर्मासाठी खर्च केला नाही तर बुद्धी भ्रष्ट होते. शेती आणि व्यापारात नुकसान सोसावे लागते. एखाद्याला अकस्मात धनलाभ झाला असेल तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा दान द्यावा. एखाद्याने चुकीच्या मार्गाने किंवा ज्याच्याकडून दान घेऊ नये अशाकडून दान घेतले असेल ते सर्वच्या सर्व दान जलाशयात विसर्जित करावे. ज्याला सुख समृद्धीची अपेक्षा आहे त्याने सदाचारी ब्राह्मणाला घरी बोलावून त्याला यथाशक्ती दान द्यावे. जो याचना करून द्रव्य किंवा धान्य मिळवतो त्यानेही दान करायला हवे. जो दान देतो असे सांगून दानधर्म करत नाही, अर्थात ब्राह्मणाला वा याचकाला आशा दाखवून त्याला निराशा करतो, तो जन्माजन्मांतरी कर्जबाजारी होतो. जो ज्ञानी आहे त्याने लोकांच्या कर्माचे मूल्यांकन करू नये, दुसऱ्याचे दोष सांगू नये, कोणाचेही पाहिलेले वा ऐकलेले रहस्य प्रकट करू नये, तसेच इतरांचे अंतःकरण व्यथित होईल असे कधीही बोलू नये. विद्वान आणि जाणत्या मनुष्याने ऐश्वर्यप्राप्तीसाठी दोन्ही संध्यासमयी अग्निहोत्र करावे, किमान एकदा तरी करावे. अग्निहोत्रात विधीपूर्वक दिलेल्या आहुतींनी सूर्य आणि अग्नी संतुष्ट होतात. ज्यांना अग्निहोत्र करणे शक्य नाही त्यांनी घरात शिजवलेल्या पक्वान्नाचा नैवेद्य समर्पित करावा. हेही शक्य नसेल तर संध्यासमयी जप करून सूर्याला नमस्कार करावा. ज्यांना आत्मज्ञानाची इच्छा आहे तसेच ज्यांना धन ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारे विविधवत उपासना करावी. जे नेहमी ब्रह्मयज्ञ करतात, देवतांची पूजा करतात, अग्निपूजा व गुरुसेवा तपश्चर्येने करतात, ब्राह्मणांना भोजन व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट करतात, ते सर्व लोक स्वर्गलोकी सर्वोत्तम भोग भोगतात. त्यावेळी ऋषीजन सुतांना म्हणाले, हे प्रभो, आता आम्हाला अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि देवताचरणाचे महत्त्व याविषयी माहिती सांगा. तेव्हा सूत म्हणाले, महर्षीनो, गृहस्थाश्रमी पुरुषांनी नित्य सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन करावे, यालाच अग्नियज्ञ म्हणतात. ब्रह्मचार्यांना समिधा देणे हाही अग्नियज्ञच होय. त्यांनी हा समिधा अग्नीमध्ये हवन कराव्यात. जो पुरुष अविवाहित आहे तोपर्यंत त्याने ब्रह्मचार्याचे पालन, व्रताचरण आणि जपानुष्ठान करावे. हा त्याच्यासाठी अग्नियज्ञच होय. ज्यांनी बाह्य अग्नी ज्ञानाचा त्याग करून आपल्या आत्म्यालाच अग्नीसमान मानले आहे अशा वानप्रस्थी व संन्यासी जनांनी योग्य वेळी प्राणरक्षणापुरते हितकारक अन्न अल्प प्रमाणात ग्रहण करणे हाच त्यांच्यासाठी अग्नियज्ञ होय. विवाहित पुरुषांनी आपल्या घरामध्ये कुंडात किंवा भांड्यात अग्नी सुरक्षित ठेवावा, जो विझणार नाही याची काळजी घ्यावी. हे ब्राह्मणांनो, प्रातःसमयी सूर्यप्रित्यर्थ आहुती दिल्याने आयुष्य वाढते आणि सायंकाळी अग्निप्रित्यर्थ आहुती दिल्याने धनसंपत्ती प्राप्त होते. दिवस असताना अग्नी सूर्यातच अधिष्ठित असतो, त्यामुळे प्रातःसमयी सूर्याला दिलेली आहुती अग्नियज्ञ समानच असते. इंद्रादी सर्व देवता प्रित्यर्थ अग्नीमध्ये आहुती देणे याला देवयज्ञ म्हणतात. चूडाकरणादी संस्कारामध्ये विधियुक्त हवन कर्म केले जाते, तोही देवयज्ञच होय. देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विशिष्ट विधीपूर्वक केलेले यज्ञ हा सुद्धा देवयज्ञाचाच प्रकार आहे. वेदांचे नित्यनेमाने श्रवण, पठण व अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. मनुष्याने देवताच्या तृप्तीसाठी दिवसातून एकदा तरी ब्रह्मयज्ञ अवश्य करावा. हा यज्ञ सकाळी व सायंकाळी करावा, रात्रसमयी करू नये. हे तपस्यानो, आता मी तुम्हाला वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आली, ही वार पद्धती कोणी प्रचलित केली, या वारांचे काय महत्त्व आहे, त्यांची फलनिष्पत्ती काय आहे, त्यांच्या अधिष्ठात्री देवता कोण आहेत, यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर हे भव्य व्याधीचे निरसन करणारे निशांत वैद्य आहेत. ते सर्व औषधाचे औषध आहेत, साक्षात अमृत स्वरूप आहेत. सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ अशा शिवजींनी सृष्टीच्या आरंभी लोकोपकारार्थ वारांची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यांनी 7 वार निर्माण केले. पृथ्वीच्या वातावरणावर ग्रहांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन
त्या त्या ग्रहांना त्या त्या वारांचे अधिपती केले. त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा वार निर्माण केला. त्याचा स्वामी सूर्य त्याला वाराचा रविवार अशी संज्ञा दिली. त्यानंतर त्यांनी मायाशक्तीचा वार बनवला. त्याचा अधिपती चंद्र त्याला सोमवार असे नाव दिले. नंतर त्यांनी कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचे स्वामी केले. तो मंगळवार म्हणून ओळखला जातो. मग त्यांनी विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि यम यांचे वार निर्माण केले. बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमाने त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नावावरून बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 वार अस्तित्वात आले. या 7 वारांच्या दिवशी त्या त्या देवतांची व ग्रहांची उपासना करावी म्हणजे ती विशेषत्वाने फलद्रुप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. रविवारी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य प्राप्त होते. सोमवारी चंद्राची उपासना केल्याने धनसंपत्ती प्राप्त होते. मंगळवारी मंगळाची उपासना केल्याने जन्मताच व्याधिग्रस्त असलेल्या बालकांचे रक्षण होते. बुधवारी बुधाची उपासना केल्याने आळस आणि पाप यांची निष्कृती होऊन उत्तम बुद्धी प्राप्त होते. गुरुवारी गुरुची उपासना केल्याने आयुष्य वृद्धिंगत होते. शुक्रवारी शुक्राची उपासना केल्याने उत्तम प्रकारचे भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होते. शनिवारी शनीची उपासना केल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते. गडांतर टळते, अपमृत्यू येत नाही. अशा प्रकारे आठवड्यातील 7 वारी त्या त्या देवतांची पूजा आराधना केल्याने उपनिर्दिष्ट सर्व पुण्यफल भगवान शंकराच्या कृपाप्रसादानेच प्राप्त होतात. देवतांची प्रसन्नता लाभावी म्हणून त्यांची 5 प्रकारे आराधना केली जाते. त्या देवताच्या मंत्राचा जप करणे, तिच्या प्रित्यर्थ होम करणे, तिला प्रिय असलेल्या लौकिक वस्तूचे व अन्य गोष्टींचे दान करणे, तिच्यासाठी तपश्चर्या करणे आणि तिच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची नानाविध उपचार अर्पण करून भक्तिभावाने पूजा करणे, हेच देव आराधनेचे 5 प्रकार आहेत. आपल्या सामर्थ्याला अनुसरून त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीने त्या देवतेची एकोभाव आराधना केल्याने तिची प्रसन्नता लाभून आपले कल्याण होते. नेत्ररोग, मस्तिष्क रोग आणि कुष्ठरोग बरे होण्यासाठी रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. ही उपासना 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंत सातत्याने चालू ठेवावी. या आराधनेने पुण्य वृद्धिंगत झाले तर आधी नमूद केलेले कुष्ठादी सर्व रोग बरे होतात. रविवारी सूर्य किंवा अन्य देवतांची पूजा करावी. त्यांना प्रिय असलेली वस्तू अर्पण करावी किंवा ब्राह्मणांना दान द्यावे. ही आराधना विशिष्ट फलदायी असून हिच्या प्रभावाने पापांचा नाश होतो. ज्यांना संपत्ती आणि वैभवाची अपेक्षा आहे त्यांनी सोमवारी भगवती महालक्ष्मीची पूजा करावी. ब्राह्मण दंपतीस साजूक तुपाचा तयार केलेल्या पक्वान्नाचे भोजन द्यावे. मंगळवारी व्याधी शमनार्थ कालिका मातेची पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्यांना 4 शेड उडीद डाळ, मूग डाळ किंवा तूर डाळ द्यावी. बुधवारी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना दही मिश्रित पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. या अर्चनेने उपासकांची पत्नी, पुत्र आणि मित्र यांना सौख्य प्राप्त होते. ज्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी इच्छा आहे त्यांनी गुरुवारी आपल्या इष्टदेवतांची पूजा करून त्यांना वस्त्र उपवस्त्र अर्पण करावे. पंचामृताने अभिषेक करून खीर आदी पक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. ज्यांना उत्तम सुखभोग प्राप्त व्हावेत अशी इच्छा आहे त्यांनी शुक्रवारी आपल्या इष्टदेवतांची एकाग्रतेने पूजा करावी. षडशयुक्त अन्नाचे भोजन देऊन ब्राह्मणांना संतुष्ट करावे. स्त्रियांना यथाशक्ती वस्त्रदान द्यावे. अपमृत्यूचे निवारण व्हावे म्हणून शनिवारी रुद्रादिक देवतांची पूजा करावी. होमामध्ये तिळाच्या आहुती द्याव्यात. ब्राह्मणांना तीळ मिश्रित पक्वान्नाचे भोजन द्यावे. तिळाचे दान द्यावे. अशा प्रकारे आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या देवतांची किंवा आपल्या इष्टदेवतांची श्रद्धाभक्तीने पूजा अर्चा केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून आपले सर्वार्थाने कल्याण होते. इष्टकार्य सिद्धीस जाते. देवतांचे नित्य पूजन करणे, विशिष्ट वारी विशिष्ट तिथीला, विशिष्ट नक्षत्र योग असताना आणि विशिष्ट पर्वकाळी विभिन्न देवतांचे पूजन करणे, देवताप्रीत्यर्थ स्नान, दान, जप, होम, तर्पण व ब्राह्मण भोजनादी सत्कर्मे करणे, या सर्व गोष्टी मनुष्याला फलप्रद आहेत. त्या सर्व देवतांची सेवा ही वस्तुभाव भगवान शंकराची आराधनाच असते. त्या सेवाभक्तीने प्रसन्न झालेले शिवजी उपासकाला आरोग्य, समृद्धी आदी इष्टफले देऊन संतुष्ट करतात.
जो मनुष्य देश, काल, लोकाचार, आपले द्रव्य सामर्थ्य, आपली पात्रता या सर्व गोष्टी विचारात घेऊन तारतम्याने वागतो आणि श्रद्धाभक्तीपूर्वक आराधना करतो, त्याला भगवान शंकराच्या कृपाप्रसादाने सर्व अभीष्ट प्राप्त होते. मंगल कार्याच्या आरंभी, अंत्येष्टी आदी, अशुभ कार्याच्या शेवटी, तसेच आपले जन्म नक्षत्र आले असता ग्रहस्थाने आरोग्यादी प्राप्तीसाठी आपल्या घरी आदित्यादी ग्रहांची पूजा करावी. देवतांची पूजा करणे, त्यांना इष्टते प्रदान करणे, त्यांच्या प्रित्यर्थ दानधर्म करणे या सर्व गोष्टी सृष्टीक्रमाला अनुसरूनच असल्यामुळे त्या त्या देवतेच्या कृपेने उपासकाचे कल्याणच होते. देवतांची सेवा भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. पूजनाचे पुण्य फल मिळतच राहते. ब्राह्मणांनी तसेच क्षत्रियांनी आणि वैश्यांनी वैदिक मंत्रपूर्वक पूजन करावे. शूद्रांनी तंत्रविधीला अनुसरून पूजन करावे. त्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने आठवड्यातील प्रत्येक दिवशी आपल्या शक्तीनुसार देवपूजन करावे. जो धनवान आहे त्याने द्रव्याधिक खर्च करून विस्तृत पूजा करावी. जो गरीब आहे त्याने तपश्चर्येने देवताचे यजन करावे. जो पुरुष देवपूजनादी धर्मकर्माचे श्रद्धेने आचरण करतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती लाभते. स्वर्गादी पुण्य लोकात दिव्य सुखांचा उपभोग घेऊन ते पृथ्वीवर उत्तम कुळात जन्म घेतात. जे धनिक आहेत त्यांनी धर्मवृद्धीची एकही संधी सोडू नये. आपल्याला काय काय करता येणे शक्य आहे याचे चिंतन करावे. त्यांनी मार्गाच्या दुतर्फा सावलीसाठी वृक्ष लावावेत. पातसंस्थाच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधाव्यात. विहिरी व तलाव निर्माण करून पाण्याची व्यवस्था करावी. वेदशास्त्रांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून पाठशाळा बांधाव्यात आणि अन्य स्वरूपाची धर्मकार्ये सतत करत राहावीत. कारण पुण्यकर्माने अंतःकरण शुद्ध होऊन मोक्षप्रद ज्ञान प्राप्त होते. हे ब्राह्मणांनो, जो या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याला देवयज्ञाचे पुण्यफल प्राप्त होते.